नमस्कार. मी आज एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीला ट्युशनला सोडायला गेले होते क्रांती चौकच्या एरियामध्ये. आणि क्रांती चौकच्या पाठीमागे ते ट्युशन असल्यामुळे मी तिथे तिला घ्यायला गेले होते. आणि मला थोडं थांबावं लागलं तिची क्लास संपेपर्यंत. तर तिथे 2 बायका आल्या. त्या जोगतिनीच्या वेशामध्ये होत्या. म्हणजे मोठंसं कुंकू होतं, व्यवस्थित गळ्यामध्ये ते आपल्या ह्याचा माळ होती, मोठ्या माळी होत्या, हातात देवीचा फोटो होता आणि परडी होती. आणि त्या खूप लॉयली एकदम म्हणत होत्या की आम्ही तुळजापूरवरून आलो आहे आणि आम्हाला तू काहीतरी दे, आम्ही आशीर्वाद देऊन अँड ऑल. हे जे करतो आपण ते सगळं ती करत होती. मला एकदम त्या म्हणजे ओरिजिनल वाटल्या, कारण त्या मोस्टली मला तरी वाटतं की त्या हिंदूच होत्या. कारण खूप मोठं कुंकू पण त्यांनी लावलं होतं आणि हातात देवाचं होतं. म्हणून मग मी त्यांना म्हटलं की मी कॅश मेंटेन नाही करत, मी ऑनलाईन पेमेंट करते. आणि मी हे जेन्युनली माझ्यासोबतचा इन्सिडेन्स तुम्हाला सांगते. मग ते म्हणाले की आमच्याकडे स्कॅनर नाही आहे, फोनपे आम्ही वापरत नाहीत. आम्ही ज्यांच्याकडनं आलो आहे, म्हणजे जे आम्हाला आमचं पालनपोषण करतात, त्यांचा माझा नंबर आहे, संस्थाच थोडक्यात म्हणायचं तर, त्यांनी मला तो नंबर दिला. त्याचं स्क्रीनशॉटसुद्धा मी ह्याच्यासोबत अटॅच करते. तर जेव्हा ते स्क्रीनशॉट त्यांनी मला नंबर दिला. नंबर जो होता तो मी तुम्हाला नंबर पण ह्याच्यामध्ये शेअर करते. तो नंबर मी फोनपेवरती डायल केला. अक्षरशः तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या माणसाचं नाव होतं कादरी. कोणतं तरी असं एक नाव कादरी म्हणून त्या माणसाचं स्कॅनरमध्ये फोनपेवरती त्या माणसाचं ते नाव निघालं. तेव्हा मी त्यांना विचारलं की ताई, हे जे आहेत ते त्यांचं नाव कादरी आहे, तुम्ही म्हणताय तुम्ही तुळजापूरहून आलाय, मग हे नक्की फंडा काय आहे? म्हणजे विचार करा, नाव त्या माणसाचं कादरी आहे, म्हणजे तो माणूस कादरी म्हणजे मुस्लिम होता. त्याने ह्या बायकांना हिंदूच्या वेशामध्ये जाऊन आपल्याच माणसांमध्ये फिरून पैसे गोळा करायला लावत होते. धान्य घेत नव्हत्या त्या, खायला पण घेत नव्हत्या, फक्त पैसे घेत होत्या. म्हणजे विचार करा, हे जे आपण पाहतोय ना रील्समध्ये, की आपल्याला किती मूर्ख बनवलं जातं आणि किती डेप्थमध्ये आपल्याला मूर्ख बनवलं जातं. त्या तुळजापूरच्या आहेत, तुळजापूरहून त्या संभाजीनगरपर्यंत येतात. इथे येऊन आपल्याला त्या आपलाच वेश घातलेला आहे त्यांनी, आणि आपल्या वेशात असताना आपण त्यांना पैसे देतो आणि आपल्याला माहिती पण नाही आहे की ॲक्च्युली त्या जे काम करतायत ते कोणासाठी करतायत. माझ्या आईकडे सुद्धा एक फळं विकणारा माणूस येतो. मी त्याचं नाव राजू आहे. मग राजू आहे म्हणल्यानंतर मी एक दिवस गेले आणि त्याच्याकडनं भाजी घेतली. मी त्याला म्हटलं माझ्याकडे कॅश नाही आहे, मी फोनपे करते. मी फोनपे केल्यानंतर अक्षरशः तुम्हाला नवल वाटेल, त्या माणसाचं नाव होतं इब्राहिम. म्हणजे तुम्ही नाव दाखवता राजू. मला प्रश्न तुमचा व्यवसाय करण्याचा नाही आहे, तुम्ही भारतातलेच नागरिक आहात, तुम्ही व्यवसाय करा. पण मग हे छुपेगिरी कशाला? तुमच्या एरियामध्ये तुम्ही हिंदू माणसांना फळं नाही विकू देत, भाज्या नाही विकू देत, तुम्ही आमच्याकडे येतात आणि आमच्याच नाव लावून आमच्याच माणसांना भाज्या विकतात. म्हणजे तिकडचं मार्केट पण तुमचं, इकडचं पण मार्केट तुमचं. आणि मग बाकीच्या आमच्या लोकांनी व्यवसाय कसा करायचा, हे इथपर्यंत डेप्थमध्ये सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. विचार करा. बरेच जण असं म्हणतात की फक्त रील्स बनवणारे खोटं रील्स बनवतात, हिंदू असे आहेत, हिंदू तसे आहेत. पण सिरियसली आपल्याला अशा प्रकारे खूप जास्त प्रमाणात मूर्खात काढलं जाते, आणि हा माझा जिवंत अनुभव आहे. आणि तिसरं उदाहरण, तुम्ही स्वतःसुद्धा संभाजीनगरमध्ये असाल तर तुम्ही चेक करू शकता. आपलं गजानन महाराज मंदिर जे आहे त्यांच्या समोर एक मुस्लिम माणूस फुलं विकायला बसतो. विचार करा, आपल्या मंदिराच्या समोर मुस्लिम माणूस फुलं विकायला बसतो. ठीक आहे, विकतोय तो, आणि तो मुस्लिमच वेश घालतो, तो मुस्लिमच आहे. ठीक आहे. तो माझी गाडी घेतली होती तेव्हा मी त्यांच्याकडे हार घ्यायला गेले होते, तेव्हा त्यांनी मला कॅश पेमेंट करायला सांगितली. कॅश पेमेंट करताना मी त्यांना तेच म्हणलं की मी कॅश बाळगत नाही, मी फोनपे करेन. फोनपे करताना तो म्हणला, ह्या पॅन्डलचे म्हणजे आमचे जे मालक आहेत त्याचं स्कॅनर इथे आहे आणि तुम्ही स्कॅन करा. मी स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर मला त्या स्कॅनरवरती हिंदू माणसाचं नाव दिसलं. म्हणजे ती जागा हिंदू माणसाची आहे, त्यांनी ती त्याला वापरायला दिलेली आहे. आणि तो म्हणला असेल की स्कॅन करून पैसे माझ्याकडे पाठवा, पण ते लोक कॅश घेतात आणि ती कॅश स्वतःकडे बाळगतात. इतकी मोठी तफावत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही लोक आपल्याला मूर्ख बनवून आपल्याकडनं
खूप जास्त प्रमाणात आपलं फायनान्स एकदा त्यांच्या हातात गेलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप अवघड जाणार आहेत. आणि हे सत्य आहे, हे माझे स्वतःचे 3 अनुभव आहेत आणि हे खूप वाईट आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यांच्यासोबत व्यवहार करत आहात तो कोणासोबत करतात, कोणाला करत आहात, कसा करत आहात याचा प्लीज विचार करा. कारण खरंच हिंदूंना या गोष्टीचा विचार पडला पाहिजे.